हॅलो फ्रेंड्स, मी अँड माय मदर किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. भरपूर सारणाचा आलू पराठा कसा तयार करायचा त्याची रेसिपी आपण बघणार आहोत. पराठा तयार करण्यासाठी 8 आलू शिजवून घेतले आहे. आलूचे साल काढून अशा प्रकारे आलू किसून घ्यायचे आहे. बघा आलू किती छान किसले जात आहे. अशा प्रकारे आपण सर्व आलू किसून घेतले. या किसून घेतलेल्या आलूचे आता आपण सारण तयार करून घेऊ. हे बघा, सारण तयार करण्यासाठी जे साहित्य लागते ते मी काढून ठेवले आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घेऊन चांगले गरम करून घ्यायचे आहे. त्यानंतर गरम तेलामध्ये जिरे टाकून घेऊ. 1 चमचा मोहरी सुद्धा टाकून घेऊ. किसून घेतलेला आलू आता यामध्ये टाकायचा आहे. आलू तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा. बघा, लसलशीत आलू असा दिसत आहे. आता आपण त्यामध्ये तिखट टाकून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता. त्यामध्ये थोडा गरम मसाला सुद्धा टाकू, त्यामुळे पराठ्याला चांगली चव येते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. कलर येण्यासाठी थोडी हळद टाकून घेऊ. एक खास टिप्स यासाठी, हॉटेलसारखा आलू पराठा तयार करण्यासाठी यामध्ये थोडे काळे मीठ टाकायचे. बघा किती छान सारणाला कलर आला. थोडी कोथिंबीर त्यामध्ये टाकून घेऊ. सारणामध्ये कोथिंबीर छान अशी मिक्स करून घ्यायची. अशा प्रकारे पराठ्याचे सारण तयार झाले आहे. ते आता 10 मिनिट थंड होऊ देऊ. पराठा तयार करण्यासाठी 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. पराठा लुसलुशीत होण्यासाठी त्यात मी बेसन पीठ टाकत आहे. त्याचबरोबर चव येण्यासाठी थोडे मीठ टाकावे. सर्व मिक्स करून पीठ हे छान मळून घ्यायचे. अशा प्रकारे पिठाचा एक गोळा तयार करून घेतला. त्यावरती असे तेल टाकावे. तेलाला छान असे मिक्स करून घ्यावे. असे केल्याने पराठा छान लाटला जातो आणि तो फुलतो सुद्धा. आता आपण पराठा तयार करून घेऊ. जो पिठाचा आपण मोठा गोळा तयार केला त्याचेच मी लहान लहान असे गोळे तयार करून घेतले. तो गोळा असा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा. त्यानंतरच लाटायला सुरुवात करायची. असे केल्याने तो पोळीपाट लाटण्याला चिटकत नाही. जे बटाट्याचे सारण आपण तयार केले आहे ते यावरती 1 चमचा टाकून घेऊ. ज्या प्रकारे आपण मोमोज तयार करतो त्याच प्रकारे हे तयार करायचे आहे. असे केल्याने पराठ्याच्या बाहेर सारण निघत नाही आणि छान असा लाटला जातो. हे बघा, मी कसे करत आहे त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा करायचे आहे. जो वरती उरलेला भाग होता पिठाचा तो आपण काढून घेतला. हे बघा, सारण भरून रेडी आहे. त्याला सुद्धा आता आपण अशा प्रकारे पीठ लावून घेऊ. पीठ लावून झाल्यानंतर पराठा हा हळूवार लाटायचा आहे. आधी साईडने लाटून घ्यायचा. बघा, लाटून झाल्यावरती सारण हे सर्व ठिकाणी पसरलेले दिसत आहे. तवा गरम झाल्यावरतीच त्यावरती तेल टाकायचे. तेलऐवजी तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता. ज्या साईडला सारण जास्त दिसत आहे तो भाग वरती ठेवायचा आणि त्यावरती असे तेल टाकायचे. पराठा असा दोघं साईडने परतवून घ्यायचा. दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल टाकायचे. त्यामुळे पराठा खाण्यासाठी लुसलुशीत तयार होतो. लहान मुले सुद्धा आवडीने खातात. अशा प्रकारे आपला भरपूर सारणाचा आलू पराठा तयार झाला. वाव, बघा तर सारण सर्व ठिकाणी पसरलेले दिसत आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आलू पराठा नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर प्रथमच असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.